आपण पोहे रोज खातो. ह्या पोह्यामध्ये लिंबूची फोडी करून त्या पिळून घेतो आणि त्या लिंबाच्या फोडी फेकून देतो. त्या फोडी न फेकता त्याच लिंबाच्या फोडींची पेस्ट करून ठेवायची आणि ती पेस्ट आपल्या प्रत्येक फोडणीमध्ये भाजीला आपण वापरू शकतो. त्या दरम्यान आपल्या शरीरामध्ये लिंबू याचा अर्क जाणं फार महत्त्वाचं असतं आणि त्या लिंबाच्या अर्कातून आपल्या शरीराला वेगवेगळे फायदे होतात. बघा, हा लिंबू आहे, याच्या फोडी आहेत आणि या लिंबाच्या अर्काने आपल्या शरीरातील चरबी कमी होते. खूप फायदेशीर असतं. या लिंबाच्या फोडी आपण फेकून देतो. कृपया त्या फेकू नये. त्याची पेस्ट बनवून प्रत्येक फोडणीमध्ये भाजीत त्या उपयोगी कसे आणता येईल याचा आपण विचार करावा. त्याच दरम्यान बाजूला या लिंबाच्या बिया आहेत. या लिंबाच्या बिया आपण एकत्र करायच्या आणि त्या घरामधल्या कुंडीमध्ये लावायच्या. त्याचे रोपं तयार करता येतात आणि त्या रोपातून आपल्याला या अशा मोठ्या लिंबाचे झाडं तयार करता येतील. असा हा आजचा नाश्ता टाकाऊतून टिकाऊ आणि त्यातून निर्माण होणारी ही लिंबाची झाडं ही सगळ्यांच्या उपयोगी येवो ही सदिच्छा. या पोह्यामध्ये आपण लिंब पिळून आणि त्याचे ज्या काही फोडी आहेत त्या फेकून देतो. ते फेकून न देता अशा प्रकारे त्याचा उपयोग व्हावा ही इच्छा, अपेक्षा, सदिच्छा. हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना शेअर करा.